अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। पोलीस ठाणे पिशोरची अवैध दारूविरुद्ध धडक कारवाई। 2 गुन्हे दाखल, 1,08,830 किमतीचा मुद्देमाल जप्त। दिनांक 10/8/2026 रोजी पिशोर पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारूविरुद्ध कारवाई करण्यात आली। पहिल्या कारवाईत वाकोद फाटा येथे आरोपी ईश्वर श्यामलाल जयस्वाल याच्याकडून 300 बाटल्या देशी दारू व विना क्रमांकाची स्कूटी असा एकूण 97,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दुसऱ्या कारवाईत शफेपूर येथे आरोपी गणेश लक्ष्मण मोकासे याच्याकडून 81 बाटल्या देशी दारू व 1,850 रोख असा 11,330 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी पोलिसांना पाहून फरार झाला। दोन्ही कारवायांमध्ये एकूण 1,08,830 किमतीचा मुद्देमाल जप्त। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत स्वामी तसेच माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ अपराजिता अग्निहोत्री कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक फरताडे, पोलीस हवालदार मोरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कव्वाल, पोलीस कॉन्स्टेबल पवन खंबाट, पोलीस कॉन्स्टेबल अन्सार पटेल, पोलीस कॉन्स्टेबल भोटकर यांनी ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। महाराष्ट्र समाचार न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर।